तर माइंडफुलनेसचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. पहिले तर काय बेनिफिट्स आहेत ते बघू. आपल्या स्ट्रेस लेवलला रिड्यूस करतं, आपली झोप सुधारते, आपली अँझायटीज आहेत ते रिलीज करतं, आपल्याला एम्पॅथीचं असं फिलिंग इन्क्रीज करतं, सेल्फ इस्टीम, आपला फोकस बूस्ट करतं, आपले डिप्रेशन कमी करतं, अवेअरनेस वाढवतं, आपल्या एनर्जीज हायर करतं आणि आपले मूड सुद्धा चांगलं बनवतं. हे आहे माइंडफुलनेसचे मेडिटेशनचे फायदे. मेडिटेशन म्हणजे काय? आता सगळ्यांना बापरे एवढा मोठा कॉन्सेप्ट आहे हा, ह्याने कसं करायचं आम्हाला तर काहीच माहिती नाहीये. तर सिम्पल मेडिटेशन म्हणजे काय? तसं एक मी व्हिडिओ ग्रुपवरती पण आपल्याला शेअर करते, बऱ्याच काही काही सांगत असते याच्याबद्दल. मेडिटेशन म्हणजे स्वतः सोबत बसणं, सगळं आजूबाजूचं बाहेरचं विषय सोडून द्यायचे आणि स्वतः सोबत दररोज आयुष्यात आपल्या 10 ते 15 मिनिटं स्वतः सोबत बसणं, एवढं करू शकतो आपण. स्वतः डोळे लावून बसणं, स्वतःच्या आत डोकावणं, स्वतःचं मन काय म्हणत आहे, कुठे दुखतंय, कुठे खुपतंय, कुठे त्रास होतोय त्याला, हे सगळं पाहणं म्हणजे मेडिटेशन. खूप डीप कन्सेप्ट मध्ये जायचं नाही आपल्याला. मेडिटेशन म्हणजे काय, ते साधू संत हिमालयात जाऊन करतात तसं करायचं का? आम्हाला थोडी तेवढा वेळ आहे. किती कामं पडलेली आहेत, कुठे कोणाला एवढा वेळ असतो? स्वतःसाठी जर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं नसतील तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काहीच चांगलं भेटणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. मग आयुष्यात फक्त त्रास आहे, आयुष्यात फक्त दुखणं आहे, ओव्हर थिंकिंग आहे, डिप्रेशन आहे, झोप लागत नाही, पैशाचा लॉस होतोय, सगळे प्रॉब्लेम्स आहेत जर फक्त तुम्ही स्वतःसोबत बसत नसताल तर. आपल्या स्वतः सोबत बसायचं आहे, स्वतःच्या मनात काय चाललेलं आहे हे पाहायचं आहे, डोळे लावून पाहायचं आहे. मेडिटेशन करताना दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे. जर आपण कधीही कितीही बिझी असो, कामाचं टेन्शन आहे, घरचं टेन्शन आहे, लाईफ मध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत, कुणीच काही ऐकत नाही आहे, माझ्या मनासारखं काहीच होत नाही आहे, असं जेव्हा आपण म्हणतो, अशा वेळी थोडस शांत बसून आपण आपल्या श्वासांकडे पाहिले, आपल्या मनात काय चालू आहे हे पाहिले एका ठिकाणी बसून, अगदी रिलॅक्स वाटायला लागतं, खूप छान वाटायला लागतं. मनातलं सगळं स्ट्रेस आणि सगळं थिंकिंग बाजूला जातं. आणि हीच तर फिलिंग हवी आहे आपल्याला आपल्या हायर एनर्जीजला अचीव करण्यासाठी. शांततेची, समाधानाची, टेन्शन सगळं बाजूला सारून आपल्या आत डकवण्याची हीच संधी आहे. तर ह्या माइंडफुलनेस छोट्या छोट्या 2 ते 5 मिनिटाच्या ब्रीदिंग टेक्निक्स, माइंडफुलनेसच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आपल्या कोर्समध्ये असतात. तर बरेच जण असे काही क्वेश्चन्स असतात मेडिटेशन बद्दल, आपण जे आता केलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पण नेमकं मेडिटेशन म्हणजे काय असं बऱ्याच जणांना वाटतं. आता पाहिलंच आहे आपण की मेडिटेशन म्हणजे काय. स्वतःशी बसून संवाद साधणं, स्वतःच्या मनात काय चालू आहे ते पाहणं, डोळे लावून आत श्वासांवरती लक्ष केंद्रित करणं म्हणजेच मेडिटेशन. कधी करायचं? कधी पण करू शकता. ब्रह्ममुहूर्ताचा टाइम हा खूप सुंदर टाइम असतो. ब्रह्ममुहूर्ताचा टाइम हा असतो तुमचा 4 ते 5:30 पर्यंतचा. या टाइम मध्ये जर तुम्ही केलं तर हे युनिव्हर्सशी डायरेक्ट कनेक्ट होतं, तेव्हा खूप शांतता असते, आजूबाजूचा गोंधळ नसतो, तेव्हा आपल्या मनात डोकवायला खूप छान वेळ असते ही. आणि जेव्हा आपण हे शांततेत बसून स्वतः करतो ना, तेव्हा अजून ह्याचे आपल्या एनर्जीवरती इफेक्ट चांगले होतात, एनर्जी वाढायला अजून जास्त मदत होते. सो सकाळी किंवा मग असे 2 ते 5 मिनिटाचे माइंडफुलनेस छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस आपण दैनंदिन जीवनात कधीही करू शकतो. अगदी जेवताना सुद्धा माइंडफुली जेवण, चालताना सुद्धा माइंडफुली चालणं केलं तर आपल्या माइंड मधला जो कचरा आहे ना तो कधीच राहणार नाही, तो अगदी असा विरघळून जाताना दिसेल तुम्हाला. किती वेळ करायचं? 5 ते 10 मिनिटं. आणि डीप मेडिटेशन एनर्जी हिलिंग वर करायचं असेल तर ते अर्धा तास दररोज. डू आय नीड टू सीट इन अ स्पेसिफिक पोस्चर? पोझिशन बाबतीत खूप क्वेश्चन्स असतात बऱ्याच जणांना की कसं बसायचं, पद्मासन आसन मध्ये बसायचं का, ताठ बसायचं का, कसं बसायचं? तर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटते तसं. फक्त पाठीचा कणा ताठ असावा मेडिटेशन करताना, हे इम्पॉर्टंट आहे. अगदी झोपूनही करू शकता, ज्यांना बसण्यात त्रास होतो, वयस्कर माणसं असतात ते प्लेन झोपून करू शकतात. बसून करायचं, मांडी घालून, नॉर्मल मांडी घालून बसू शकता. पद्मासन नाही येत तर काही इश्यू नाही, मांडी घालायचं. दोन्ही हातांचे तळवे असे वरच्या बाजूने दिशेला ठेवून आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आणि रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं. कारण हे 2 हात ओपन असणं म्हणजे आपण युनिव्हर्स कडनं आस करतो मेंटल पीस साठी, आपल्या हॅपी जीवनासाठी, आपल्या आनंदासाठी. वी आर रिसिव्हिंग, हे रिसिव्हर्स असतात आपले हात म्हणजे. तर ती एनर्जी आपण रिसीव्ह करतो. व्हॉट इफ आय कांट स्टॉप माय थॉट्स ड्युरिंग मेडिटेशन? माझे थॉट्स खूप प्रचंड येतात, मी शांत बसूच नाही शकत, काय करायचं मग अशा वेळी? तर येऊ द्या, थॉट्सला पहा,
फक्त पाहायचंय, त्यात अडकून नाही जायचं आहे. आपण जसं थर्ड व्यक्ती, जसं आपण खाली बसून चंद्राकडे बघतो, सूर्य आकाशातल्या, छान वाटतं. तसंच आपण जेव्हा डोळे लावून बघतोय, तेव्हा आपल्या विचारांकडे ऍज अ थर्ड पर्सन म्हणून बघायचं, की काय विचार येत आहे, त्रास होत आहे, स्ट्रेस येतोय, दुखतंय, बघा, बघा त्याला आणि जाऊ द्या. हे म्हणजे मेडिटेशन. आपल्या विचारांकडे, आपल्या श्वासांकडे पाहणं म्हणजे मेडिटेशन. ओके. काय काय टाइप्स आहेत त्याच्या, तर खूप साऱ्या माइंडफुलनेसच्या, जसं ब्रीद अवेअरनेसच्या, आपल्या श्वासाचे ना अवेअरनेस राहण्यासाठी बरेचसे मेडिटेशन्स आहेत. म्हणजे बॉक्स ब्रीदिंग म्हणतात त्याला, 3-6-9 अशा मेथड आहेत, 4-4 मेथड आहे. त्याचा असं कम्प्लीट बंच आहे माझ्याकडे, आणि हे ऍज अ गिफ्ट म्हणून मी तुम्हाला देणार आहे, जर हे ऍज अ फ्री देणार आहे, आणि माझ्या कम्युनिटीमध्ये मी याची एक्सरसाइज वेळोवेळी घेत असते.